एकनाथ शिंदे हे दीर्घकाळ चालणारं नाणं आहे हे भाजपला सुद्धा लक्षात आलं. म्हणजे कोविड काळात जेव्हा मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते, या सगळ्या काळात मुख्यमंत्री म्हणून लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, हे अजितदादांकडेच बघत होते. उद्धव ठाकरेंनी जी महाविकास आघाडी केली ती त्यांच्याशी विभिन्न विचारसरणी असणाऱ्या पक्षांबरोबर केली, त्यामुळे ती तात्विकदृष्ट्या टिकली नाही. एकनाथ शिंदे ज्या वेळेस ही सगळी जमवाजमव करत होते त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तशा पद्धतीची जमवाजमव सुरू होती. शिवसेना आणि काँग्रेसमधला जो अंतर्गत सत्ता संघर्ष आहे तो पुन्हा उफाळून येऊ शकतो. आपण फिलॉसॉफिकल बोललो, अर्थ समजून घेतला राजकारणाचा. आता थोडंसं मला डिगडाऊन करायचं आहे त्यातल्या प्रत्येक व्यक्तीवरती, त्या राजकारणावरती आणि त्याचं भविष्यात काय परिणाम होईल त्याच्यावरती. मी सुरुवात अर्थातच एकनाथ शिंदेंपासून करतो की ठाण्यासारख्या शहरातनं आलेलं नेतृत्व. तर एकाच वेळी शहरी, जे तुम्ही आधी उल्लेख केला होतात की शहरी लोक आता नेतृत्व करतायत, दुसऱ्या बाजूला बहुजन, असा जो भाजपाला हवा आहे असा चेहरा एकनाथ शिंदेंच्या रूपाने त्यांना मिळाला आहे का? आता हा जरा एक प्रश्न. याचे सब प्रश्न असे आहेत की उद्या समजा न्यायालयीन निकाल काय झाला तर एकनाथ शिंदेंना भाजपात यावं लागेल का, आणि मग भाजपचा शहरी बहुजन चेहरा म्हणून एकनाथ शिंदे एस्टॅब्लिश होतील का, एक प्रश्न. आणि दुसरं, एकाच वेळी देवेंद्र फडणवीसांसारखा अत्यंत अनुभवी माणूस भाजपचा नेता आणि उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंना स्वतःची छाप सोडणं, स्वतःचं काम करणं आणि त्यांच्याबरोबर जे 40-50 आमदार आलेले आहेत त्यांच्यात मंत्रिपदावरून झालेली धुसफूस आपण नुकतीच बघितलेली आहे, ह्यांना सांभाळणं हे जमेल का? एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आपण ज्या पद्धतीने विकसित झालेलं बघितलं, एक रिक्षा चालवणारा सर्वसामान्य घरातला माणूस आणि ग्रामीण भागातून स्थलांतरित करून शहरी भागात आलेलं एक व्यक्ती, आणि तो स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या नेतृत्व गुणांच्या बळावर या पदापर्यंत येतो. ही खरंच मोठी गोष्ट आहे, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पण एकनाथ शिंदे यांचं जे राजकारण आहे आपण बघितलं तर या राजकारणामध्ये आनंद दिघेंचा त्यांच्यावर असणारा प्रभाव, आनंद दिघेंचं ठाण्यातलं राजकारण हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. कारण आनंद दिघेंनी नव्याने शहरीकरण झालेल्या ठाण्यासारख्या, म्हणजे ठाण्याला मुंबईचा उंबरठा मानलं जातं, तर या उंबरठ्यावर सतीश प्रधान, त्याच्या आधीपासून शिवसेनेची सत्ता स्थापित झालेली होती आणि ती सत्ता मग नंतर दृढमूल करण्यासाठी आनंद दिघेंनी खूप मोठं योगदान दिलं. आणि दिघेंची जी कार्यपद्धती होती ही कार्यपद्धती थेट म्हणजे समस्येला भिडणारी आणि काही प्रमाणात आपण म्हणू की पॅरलल ज्युडिशियल सिस्टम, पॅरलल पोलीस सिस्टम अशी, म्हणजे काही प्रमाणात गुंडगिरीकडे जाणारी किंवा गुंडगिरीला उत्तेजन देणारी अशी ती त्यांची कार्यपद्धती होती. आणि त्या कार्यपद्धतीमुळे शिवसेना ठाणे, आत्ताचा जो पालघर जिल्हा आहे, पार म्हणजे पुण्यापर्यंत, नाशिकपर्यंत त्यांचं प्रभावक्षेत्र होतं. आनंद दिघेंच्या छत्रछायेखाली एकनाथ शिंदे वाढले आणि साहजिकच त्यांच्या नेतृत्वाचे जे परिणाम त्यांच्यावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकारण करताना आनंद दिघेंच्या या प्रतिमेचा त्यांना खूप फायदा झाला. कारण आनंद दिघेंना मानणारा जो वर्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये होता तो आपोआप एकनाथ शिंदे यांना मानायला लागला. सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांनी राजकारण करताना जी सगळ्यांना बरोबर नेण्याची भूमिका घेतली. आज पहा, 50 आमदार त्यांचं भविष्य अधांतरी आहे हे लक्षात असतानाही एका नेत्याच्या मागे येतात. हे काही साधी गोष्ट नाही. म्हणजे आपण जर आपल्या एखाद्या कलिगला सांगितलं की ती नोकरी सोडून माझ्याबरोबर आहे तर येणार नाही तो. याचं मुख्य कारण आहे की त्याला भविष्याची हमी नाही आहे. इथे एकनाथ शिंदेंच्या बरोबर त्यांना भविष्याची हमी असल्यामुळे ते इथे आलेले आहेत.
तसं बघितलं तर आधीचा इतिहास जर आपण बघितला तर छगन भुजबळ यांच्याबरोबर जे आमदार सोडून आलेले होते, नारायण राणे यांच्याबरोबर जे आमदार सोडून आलेले होते, त्यांचं काय झालं भविष्य आपण नंतर पाहिलेलं आहे. त्याच्यातल्या 2-3 लोकांच्या व्यतिरिक्त अन्य आमदार आपल्याला काळाच्या पडद्याआड म्हणजे राजकीय पटलावरून बाजूला झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दीर्घकाळ चालणारं नाणं आहे हे भाजपला सुद्धा लक्षात आलं आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना बरोबर घेतलेलं आहे. याच्यात एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2017 नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चांची मालिका सुरू झालेली होती आणि संपूर्ण महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं होतं त्या मोर्चांच्या मालिकेने. त्यानंतर भारतीय जनता पक्षाला एका तगड्या मराठा नेत्याची गरज निर्माण झालेली होती. कारण एकनाथ शिंदेंचा जो मराठा असण्याचा जो भाग आहे तो भाग भारतीय जनता पक्षाला हवा होता आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. काल ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाची रचना झाली त्या 9 आणि 9 18 लोकांमध्ये मॅक्झिमम मराठा आहेत ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारांचा जो वर्ग मराठा जाती समूहातून येणारा त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे हेच भारतीय जनता पक्षासाठी एकमेव ऑप्शन होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे त्यांना प्राधान्य दिलं असावं असं मला वाटतं. त्यामुळे आगामी काळामध्ये जे तुम्ही उपप्रश्न विचारले त्याच्यात एक आहे, तो महत्त्वाचा उपप्रश्न आहे, तो म्हणजे की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव मंत्रिमंडळावर दिसेल का. एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जेव्हा अननुभवी माणूस मुख्यमंत्री पदावर बसतो तेव्हा त्याला पहिली काही महिने किंवा वर्ष शिकण्यातच जातात. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ही छोटी गोष्ट नाही आहे. जिथे मुंबई ही कमर्शियल कॅपिटल आहे देशाची, तिथलं सगळं सत्तासूत्र सांभाळणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते मी म्हणतो, पण प्रत्यक्षात सूत्र अनुभवी अजित पवारांकडे होती आणि अजित पवारांनी ती सूत्र अत्यंत लिलया हाताळलेली आपल्याला दिसली. म्हणजे कोविड काळात जेव्हा मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते, वर्षा बंगल्यावर ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी दिसायचे नाहीत, त्यानंतर त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये, या सगळ्या काळात मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्य लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, अन्य जिल्ह्यांमधले महत्त्वाचे पदाधिकारी असतील, हे अजितदादांकडेच बघत होते आणि राज्याची सूत्र त्यांच्याकडे होती. त्याची पुनरावृत्ती आत्ताच्या याच्यात होईल अशी मला स्वतःला शक्यता वाटते. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली एकनाथ शिंदे यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं दोघांचं ट्युनिंग खूप चांगल्या पद्धतीने जुळत होतं याची कल्पना त्यावेळेस उद्धव ठाकरेंना सुद्धा होती. आणि तेच दोघांची तार जुळलेली असल्यामुळे ती आपल्याला तार आत्ता या बंडामध्ये जुळलेली दिसते. म्हणजे त्याची म्हणजे प्रचिती आपल्याला या बंडानंतर आली. त्यामुळे त्या दोघांना एकत्र काम करताना देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा खूप मोठा लाभ होणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस, जसं मी आधी म्हणालो की मोदी आणि अमित शाह हे जसे 24/7 पॉलिटिशियन आहेत, 24 तास कार्यरत राहणारे, तसेच देवेंद्र फडणवीस राजकीय नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण उदयाला आलेले पाहायला बघतोय की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकीय क्षितिज 50 वर्षांहून अधिक काळ शरद पवार या नामक राजकीय व्यक्तिमत्वाने पूर्णपणे व्यापलेलं आपण पाहिलं. अगदी तशाच पद्धतीने
देवेंद्र फडणवीस यांची पावलं आपल्याला पडताना दिसतात. ज्या बिहारमधल्या राजकीय बदलाने सध्या संपूर्ण देश त्याविषयी चर्चा करत आहे, त्या बिहारमध्ये भाजपला मागच्या निवडणुकीत 77 जागा ज्या मिळाल्या, याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण तेव्हा पक्षाचे निरीक्षक म्हणून देवेंद्र फडणवीस तिथे गेलेले होते आणि त्यांनी अनेक जागांवर ज्या तडजोडी केलेल्या होत्या, त्या तडजोडींच्या माध्यमातून भाजपला तिथे खूप चांगल्या पद्धतीने स्थैर्य मिळालं होतं. ही गोष्ट नाकारता येणार नाही आणि तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. कारण भाजपला जास्त जागा मिळाल्यानंतरसुद्धा नितीश कुमार यांच्या कमी जागा असतानाही नितीश कुमारांकडे मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं. तर राष्ट्रीय राजकारणामधली ती त्यांची पहिली एंट्री होती अधिकृतपणे. त्यानंतर मग गोव्याच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून सरकार बदल झालेला आपण पाहिलेला आहे. तर सांगण्याचा हेतू असा की राजकारणामध्ये सर्वस्वाने स्वतःला वाहून दिलेले जे नेते आहे, नेतृत्व आहे, ते तशी नेतृत्व आता वाढतील किंवा जे तशा पद्धतीने राजकारण करतील ते जास्त काळ टिकतील, अशी सध्याच्या राजकारणाची स्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलात. एका बाजूला बिहार, गोवा अशा पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावरती एस्टॅब्लिश होणं आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सत्तांतर घडून सुद्धा त्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असल्याचे स्वतः एकनाथ शिंदे सभागृहात सांगतात. उपमुख्यमंत्री व्हावं लागणं हे बॅकफूटला जाणं आहे, पंख छाटण्याचा प्रयत्न आहे का लॉंग रनसाठी करण्याची तयारी आहे? याच्यात मी दोन अँगलने या विषयाकडे पाहिलं. मी बोललो अनेक लोकांशी त्या संदर्भात. आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी 8च दिवसांपूर्वी एका त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना घोषणा केली किंवा ते मोकळेपणाने बोलले की आम्ही सर्व प्रादेशिक पक्ष संपवून टाकणार आहोत. म्हणजे जो प्रयत्न याआधी इंदिरा गांधींनी केलेला होता, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने केलेला होता, तशाच पद्धतीचा प्रयत्न आता भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होताना दिसतोय. तर ही जी खेळी आहे त्या खेळीचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातलं सत्तांतराकडे आपण पाहू शकतो. कारण राष्ट्रीय पातळीवरील सगळ्या नेत्यांचं एकमत असल्याशिवाय महाराष्ट्रातील या सत्तांतराला संमती मिळाली नसती. भाजपच्या एकूण राष्ट्रीय रणनीतीचा एक भाग म्हणून 2024च्या निवडणुकांपूर्वी, लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र आपल्या पंखाखाली घेण्याशिवाय भाजपला पर्याय नव्हता. आपण पाहतो उत्तर प्रदेशमधल्या सर्वाधिक 80 लोकसभा जागा, त्या खालोखाल महाराष्ट्र 48 जागा आहेत, त्या खालोखाल नंतर बिहार 40 आहे आणि इतर तमिळनाडू आहे. तर यातल्या या ज्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये म्हणजे आपलं सरकार बसवणं आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या आपल्या यशाची खात्री स्वतःला मिळवणं, याकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आपण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर पाहिलं. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर त्याच दिवशी नरेंद्र मोदी आपल्याला गुजरातचा दौरा करताना दिसले, कारण तिथल्या 26 जागांवर त्यांची नजर आहे. त्यामुळे हे जे काही भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे, हे धोरण सर्वंकष राजकारणावर प्रभुत्व मिळवण्याचं धोरण आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं की औद्योगिक क्रांतीनंतर बहुसंख्य युरोपीय देशांना आपल्या वसाहती निर्माण करण्याची गरज वाटायला लागली, कारण त्यांना कच्चा माल या वसाहतींमधून आणणे आणि पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठा निर्माण यासाठी प्रचंड मोठा संघर्ष पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, ब्रिटिश असतील यांच्यामध्ये झालेला होता.
तशाच पद्धतीचा हा प्रयत्न म्हणजे वसाहतवादी प्रयत्न मी म्हणतो याला, भारतीय जनता पक्ष करताना आपल्याला दिसतंय की त्यांना सर्व राज्यांमध्ये स्वतःला प्रस्थापित करायचं आहे. आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र जे आपल्या ताब्यातून गेलेलं आहे ते पुन्हा घेणं. आणि त्यासाठी त्यांनी जी व्यूहरचना केली ती व्यूहरचना बरोबर त्यांच्या विचारसरणीला पुढे नेणारी आहे. जे मी आधी म्हणालो की उद्धव ठाकरेंनी जी महाविकास आघाडी केली ती त्यांच्याशी विभिन्न विचारसरणी असणाऱ्या पक्षांबरोबर केली, त्यामुळे ती तात्विकदृष्ट्या टिकली नाही. इथे आपण पाहिलं की पहाटेचं सरकार म्हणून ज्याची टिंगल केली गेली ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं नाही. आणि ते टिकलं नाही याबद्दल ना नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली ना अमित शहा यांनी खंत व्यक्त केली. आपण ऐकलं का कधी? याचं मुख्य कारण होतं की त्यांना आपली विचारसरणी मानणाऱ्या किंवा समान विचारसरणी असणाऱ्या लोकांबरोबरच सत्तेत बसायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी शिवसेनेतल्या या गटाला प्राधान्य दिलं. म्हणजे राजकीय जे अभ्यासक आहेत ते असं सांगतात की एकनाथ शिंदे ज्या वेळेस ही सगळी जमवाजमव करत होते त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तशा पद्धतीची जमवाजमव सुरू होती, परंतु त्याला तितक्या मोठ्या प्रमाणात होकार भारतीय जनता पक्षाकडून न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बरोबर हे सरकार बसलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ही जी सगळी विचारांच्यावर आधारित जी व्यूहरचना आहे ही व्यूहरचना करत भारतीय जनता पक्षाला आपला विस्तार करायचा आहे. आणि महाराष्ट्र हे भारतीय जनता पक्षासाठी का महत्त्वाचं राज्य आहे हे आपल्याला ठाऊकच आहे की 48 जागांमधून मॅक्झिमम जागा त्यांना मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांना असा ताकदवान पक्ष सोबत घेणं आणि शिवसेनेला विकल करणं हे दोनच पर्याय भारतीय जनता पक्षासमोर होते आणि ते त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारावेत तसे करून दाखवलेले आहेत. आणि त्याच्या जोडीला आता याच्या पलीकडचं मी राजकारण जे मला संभाव्य होताना दिसतंय ते पलीकडचं राजकारण असं आहे की आपण पाहिलं की विधिमंडळातील अत्यंत महत्त्वाच्या मतदानाच्या वेळेस अशोक चव्हाण आणि जवळपास इतर काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहिलेले आपण पाहिले. हे कशाचं द्योतक आहे? तर भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा आधार घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या या लोकांना सुद्धा आपल्याजवळ जे असंतुष्ट आहेत किंवा ज्यांच्यावर ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या कारवाईची शक्यता आहे अशा लोकांना आपल्याबरोबर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. याचं मुख्य कारण जसं तुम्ही म्हणालात की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अत्यंत क्रुशियल असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये. या सरकारचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा थेट परिणाम होऊ शकतो. परंतु तसं जर झालं तर आपण या 40 लोकांना जर वगळलं, एक लटके वारलेले आहेत शिवसेनेचे, तर बहुमताचा जो आकडा आहे तो सुद्धा खाली येईल. तो 125 वर येऊ शकतो. भाजपकडे 106 आहेत. त्यांनी 19-20 लोकांची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या सगळ्या बाजूने व्यूहरचना केलेली आहे. कारण 2024च्या लोकसभा निवडणुका. मला 2024कडे भविष्यातल्या राजकारणाकडे यायचं आहे. तो शेवटचा प्रश्न मी मुलाखतीतला घेणार आहे, पण त्याच्या आधीचा ज्याला आपण पेनल्टीमेट प्रश्न म्हणू तो असा आहे की इतकं सगळं विचारधारेचा विचार असताना, पब्लिक परसेप्शनचा विचार असताना, ज्यांच्यावरती भाजप सरकारनं आरोप केलेले आहेत असे मंत्रिमंडळात येणं आणि एकूणातच जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्याच्यानंतरचं पब्लिक परसेप्शन फारसं ठीक
निदान काल सोशल मीडियावरती तरी दिसलं नाही. हे कसं काय झालंय आणि मंत्रिमंडळ विस्तार, त्यातली निवड, त्यात असणारे वादग्रस्त मंत्री यांच्याकडे तुम्ही कसं बघता? मंत्रिमंडळ विस्तारातले वादग्रस्त जे मंत्री आहेत त्याच्यात संजय राठोड आणि अन्य मंत्री ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप आहेत, याकडे किंबहुना विजयकुमार गावित जे प्रचंड गाजलेले होते या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या याच्या निमित्ताने, ते आपण सगळं बघितलं तर एक महत्त्वाची गोष्ट याच्यात लक्षात येते की राजकीय अपरिहार्यता ही कोणालाच चुकलेली नाही. आपल्याकडे जातीची गणितं अजूनही इतकी पक्की आहेत, किंबहुना हे राजकीय नेतेच ती चोपून चोपून पक्की करतायत. अन्यथा हे होणार नाही ना. मग तुम्ही ज्यांच्यावर गंभीर गंभीर आरोप तुम्हीच केलेले आहेत, बट आम्ही केलेले आहेत असं नाही आहे, तुम्हीच केलेले आहेत आणि तुम्हीच त्या लोकांना पुन्हा आपल्या शेजारी बसून घेताना जेव्हा दिसतात, मग असाच प्रवाद सातत्याने जेव्हा उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ शेजारी बसायचे त्यावेळेस यायचा की तुम्ही ज्या नेत्याबद्दल आधी काय विधानं केलेली होती आणि आता तुम्ही एकत्र बसून जनतेला संबोधित करतात, तीच गोष्ट इथे विजयकुमार गावित असतील किंवा राठोड असतील यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्या भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत आणि त्याच लोकांना तुम्ही केवळ आणि केवळ पॉलिटिकल कंपल्शन, आमची राजकीय अपरिहार्यता आहे, जातीय गणितांची निकष आहेत म्हणून आम्ही त्यांना शेजारी घेऊन बसतो, हा शुद्धपणे तुम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे मतदारांचं, त्या मतदारांचा उपमर्द आहे किंवा अपमान आहे असं मी समजतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही वैचारिक पातळीवरील राजकारणाचा जेव्हा तुम्ही दावा करता की आम्ही आमच्या विचारांची निष्ठ आहोत, आम्ही आमच्या परंपरा पुढे नेण्यासाठी बांधील आहोत, असं ज्यावेळेस तुम्ही लोकांना सांगता, तेव्हा मात्र तुम्ही या गोष्टी करताना तुम्ही स्वतःलाच सिद्ध करत असता की आम्ही केवळ आणि केवळ राजकारणासाठी त्या गोष्टी बोललो आणि त्याचा प्रत्यक्ष आचरणाशी काही संबंध नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर लोक आता व्यक्त होत आहेत, कारण लोकांना व्यक्त होण्यासाठीचं ते अत्यंत चांगलं माध्यम आहे, परंतु त्या माध्यमांवर सुद्धा पुरेसं गांभीर्य नसल्यामुळे तिथल्या म्हणजे समजा मी या विषयावर समजा सोशल मीडियावर, फेसबुकवर किंवा ट्विटरवर जर मी काही लिहायला गेलो तर त्यावर ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जातं, ज्या पद्धतीने हेटाळणी केली जाते, तर हे काय चांगल्या समाजाचं लक्षण नाही. किंबहुना आम्हाला या माध्यमांचा अर्थच कळलेला नाही. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो करण्याचं आम्हाला आकलन नाही आहे, आम्हाला ते शिकण्याची गरज वाटत नाही आणि त्याच्यामुळे आज सोशल मीडियावर मी जबाबदारीने शब्द वापरतो, अनागोंदी आहे, अनार्की आहे. कारण तिथे वैचारिक देवाणघेवाण होऊ शकत नाही की आम्ही या संशोधनांचा आपल्या विकासासाठी, आपल्या आत्मजागृतीसाठी, आमचं समाजभान विकसित व्हावं यासाठी जो वापर केला पाहिजे तो न करता आम्ही त्याचा दुरुपयोग करतोय आणि त्याच्यामुळे दुराचार वाढतोय. हे जे आहे, हे जे सगळं सांभाळण्यासाठी किंबहुना ते रोखण्यासाठी समाजाच्या वरच्या थरातला जो वर्ग आहे, विचारवंत असतील, राजकीय क्षेत्रातले लोक असतील, समाजशास्त्रज्ञ असतील, यांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु ते सुद्धा गप्प बसलेले दिसतात. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रमणा ज्यावेळेस या विषयावर बोलले तेव्हा मला खूप बरं वाटलं की कोणीतरी मोठ्या पदावरच्या माणसाला हा विषय छेडावासा वाटतो. परंतु आता ज्या पद्धतीने ही जी समाज माध्यमं आपल्या हातातून चाललेली आहेत, ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. एकीकडे आम्ही मागे आहोत, प्रचंड मागे आहोत, मागासले पण आमचं जपणारे लोक आहोत. दुसरीकडे आधुनिकपणा मिरवतो आम्ही, परंतु त्या आधुनिकपणामध्ये सुद्धा आमचं मागासले पण प्रतिबिंबित होत राहतं. तर हे
चांगल्या भारतासाठी किंवा भारताच्या भविष्यासाठी चांगलं नाही, याचं वाईट वाटतं. सर, शेवटचा प्रश्न. 2019च्या विधानसभेला लोकांनी मतदान केलं, त्यानंतर महाविकास आघाडी, आत्ताचं बंड, असे वेगवेगळे टर्मॉईल जनता शांतपणे बघतीये. कोविडचं संकटही बघितलं. या सगळ्यानंतर जनतेला बोलायचा खरा हक्क मतदानातनं असतो. तो हक्क पहिल्यांदा ॲट अ स्केल येणाऱ्या 6 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मिळेल. काही झाल्या निवडणुका, पण ते ठराविक एरियापुरता मर्यादित होते. आत्ता जवळपास 14 महापालिका, असंख्य ग्रामपंचायती, असंख्य जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. आणि मग 2024च्या लोकसभा आणि विधानसभामध्ये जनता त्यांचा कौल मांडेल. या सगळ्या कोणी म्हणतं नॉन नॅचरल, कोणी म्हणतं पॉलिटिकल कंपल्शन असणाऱ्या निर्णयांकडं जनतेनं कसं बघितलं ते त्यांच्या मतदानातनं सांगतील. या दोन्ही वेळेला काय होईल आणि एकूणच राजकारण महाराष्ट्राचं कुठल्या दिशेला जाईल असं तुम्हाला वाटतं? मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण जे 2014 पासून बदललेलं आपण पाहिलं. 2014च्या आधी 2 टर्म्स काँग्रेसकडे सत्ता होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडे मतदारांचा कौल असलेला आपल्याला दिसला. याचं मुख्य कारण म्हणजे वाढतं शहरीकरण होतं. शहरीकरणाच्या बरोबर हिंदुत्व आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे लोकांनी लक्ष दिलं आणि त्याचा परिणाम या निवडणुकांमध्ये दोन्ही आपल्याला 14 आणि 19च्या निवडणुकांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आगामी निवडणुकांच्या आधी जी मिनी विधानसभा येऊ घातलेली आहे ही शहरी भागातली आहे, त्याच्या जोडीला ग्रामीण भागातली सुद्धा, म्हणजे जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, ठाणेसह 14 महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजायला लागलेले आहेत. तर या मिनी निवडणुकीमध्ये मला स्वतःला असं वाटतं की आत्ताचे जे बदल झालेले आहेत हे बदल खूप मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्ट होतील आणि फक्त त्याचा ताकदीने वापर करण्यासाठी ज्यांचं नेटवर्क तयार आहे त्या लोकांना त्याचा चांगला फायदा घेता येईल. बघा, आता एक गोष्ट मला प्रकर्षाने इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसंवाद यात्रा काढलेली आपल्याला पाहायला मिळते. जिथून आमदार फुटलेले आहेत तिथे जाऊन त्यांनी निष्ठेचा जयघोष केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय क्षितिजावर तरुण चेहरा नाही आहे. आदित्य ठाकरे 32 वर्षाचे आहेत. त्यांच्या जोडीचा दुसरा तरुण चेहरा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी मोठा चंक असणारा हा जो तरुणाईचा जो वर्ग आहे, हा तरुणाईचा वर्ग आदित्य ठाकरेंकडे मोठ्या आशेने बघतोय. आता मतदारांच्या ज्या भावना असतात, मतदारांच्या ज्या आकांक्षा असतात, त्या आकांक्षा मतपेटीतून व्यक्त होण्यासाठी एक त्याच्या आधी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी एक जी संघटनात्मक जी व्यवस्था असायला लागते, संघटनेचं जे एक नेटवर्क असायला लागतं, ते नेटवर्कसुद्धा शिवसेनेकडे. परंतु 40 आमदार तुटल्यामुळे जवळपास आता 10च्या आसपास खासदार तुटल्यामुळे त्यांचं ते जे नेटवर्क आहे ते नेटवर्क मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे. ते उभारण्याची क्षमता असणारा नेता मात्र शिवसेनेकडे आत्ता नाही आहे. उद्धव ठाकरे हे शारीरिकदृष्ट्या इतका मोठा दौरा करू शकतील असं मला वाटत नाही. अगदी आदित्य ठाकरे तरुण असले तरी आपण त्यांनी परवाचा नाशिकचा दौरा शारीरिक कारणासाठी, म्हणजे त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी कॅन्सल केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे पुन्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विनायक येते की हे तिन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आजारपणाने राजकारणावर त्यांच्या केलेला परिणाम आपल्याला पाहायला दिसतो. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांसारखा एक नेता हा सर्व अप्स अँड डाऊन्स स्वीकारून सातत्याने कार्यरत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या गोष्टींचा राजकारणामध्ये प्रचंड प्रभाव पडत असतो, प्रचंड परिणाम होत असतो. आपण नरेंद्र मोदींचं राजकारण पाहिलेलं आहे.
ज्या पद्धतीने म्हणजे 2014 पासून आत्तापर्यंत त्यांनी सलग 10 दिवस कुठली आजारपणासाठी किंवा 8 दिवस तरी सुट्टी घेतलेली आहे असं कोणीच सांगणार नाही. याचं मुख्य कारण आहे की सर्वार्थाने, सर्वांगाने, सर्वंकष पद्धतीने राजकारणाकडे पाहण्याची एक प्रक्रिया तिथे विकसित झालेली आहे, जी शिवसेनेने आत्ता जर स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना आगामी निवडणुकीमध्ये खूप म्हणजे आश्चर्यकारक फायदा मिळू शकतो. म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा आश्चर्य वाटेल इतका मोठा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो, फक्त आणि फक्त त्यांना या मधल्या 2 महिन्यामध्ये हे जे नेटवर्क त्यांचं तुटलेलं आहे ते नेटवर्क उभं करायला लागलं. आणि दुसरीकडे मला स्वतःला असं दिसतं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांची सेना हे शिवसेनेचं हे नेटवर्क तर उभं राहू देणारच नाहीत, परंतु अन्य ठिकाणचं सुद्धा नेटवर्क हायजॅक करण्याचा प्रयत्न करतील. आणि तसे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण आणि नाशिकमध्ये शिवसैनिकांवर जे हल्ले झाले त्या हल्ल्या ते इशारावजाच हल्ले असावेत की तुम्ही जर आडवे आलात तर काय गोष्टी होतील बघा, असं ते एकमेकांना आव्हान देत असावेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका याच्यामधून आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींचा अंदाज येईल. त्यामुळे या दोन्ही फोर्सेस म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या स्वसामर्थ्याच्या बळाचा अंदाज या निवडणुकीमध्ये येणार आहे. यात एक गोष्ट आपल्याला अजून बघावी लागेल, ती म्हणजे अंबादास दानवे यांचं विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदासाठी नाव देऊन शिवसेनेने काँग्रेसवर कडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काँग्रेसने आमचा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता असावा अशा पद्धतीने जो दावा केलेला होता त्या दाव्याला चॅलेंज करणारं न बोलता पत्र उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपाध्यक्षांकडे पाठवल्यामुळे आणि त्यांनी अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेता घोषित केल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधला जो अंतर्गत सत्ता संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे, तो पुन्हा उफाळून येऊ शकतो. त्यामुळे जे 3 पक्ष एकत्र 2.5 वर्ष बसले ते आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला वेगळे लढताना दिसतील. आणि ते वेगळे जर लढले तर त्यांच्या यशाची जी शक्यता आहे ती शक्यता खूप कमी होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची सेना हे प्रयत्न असाच करतील की ते सेनेला, काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना एकटं पाडल्यानंतर मॅक्झिमम चंक सत्तेचा आपल्याकडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि तो प्रयत्न मला स्वतःला असं वाटतं की जर सेना आपलं नेटवर्क उभं करू शकली नाही, या शाखांचं जाळं पुन्हा प्रभावीपणे प्रस्थापित करू शकली नाही, तर तो सहजपणे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेला मिळू शकतो. त्यामुळे आगामी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोरच आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने हे सगळं चित्र स्पष्ट होईल. आणि महाराष्ट्राचं राजकारण हे जे आपण 2019 पासून आत्तापर्यंत अशक्यतेच्या गर्तेमध्ये गोते खाताना पाहिलेलं हे जे राजकारण आहे याला स्थैर्य लाभलं पाहिजे. कारण मी जसं सांगितलं की महाराष्ट्र हा विचार करणाऱ्यांचा देश आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये आपल्या अनुयायांना सांगताना चक्रधर स्वामींना, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींना असं सांगावं असं वाटलं की तुम्ही तेलंगी देशात किंवा कानडी देशात राहू नका, महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, महाराष्ट्री वसावे. म्हणजे त्यांचे शब्द आहेत की इथे कुबुद्धी उपजू देत नाही हा प्रदेश. इथली लोक, इथला परिसर, इथली वनसंपदा इतकी चांगली आहे की कुबुद्धी जरी मनामध्ये उपजली तरी ती नाश पावते. जर अशी
पवित्र भूमी असलेला, ज्याच्याकडे संतांची भूमी म्हणून बघितलं जातं, ज्याला एक वैचारिक परंपरा आहे, या वैचारिक परंपरेनं देशाचं भरणपोषण केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी संपूर्ण देशाला दिशा दाखवलेली आहे. म्हणून आपण उत्तर भारतामध्ये गेल्यानंतर शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं मुख्य कारण तेच आहे, कारण संपूर्ण देशाला दिशा दाखवण्याची बौद्धिक क्षमता असणारं महाराष्ट्र आहे. त्यामुळे इथे राजकारण करणाऱ्यांनी सुद्धा बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करू नये असं मला सतत वाटतं. त्यामुळे आता भविष्यातील जे सगळं राजकारण आहे, या राजकारणामध्ये सत्ताकारण महत्त्वाचं असतं, मान्य आहे मला, परंतु याच्या जोडीला अर्थकारण आणि समाजकारण हे तेवढंच महत्त्वाचं असतं. हे जर आमच्या नेत्यांनी लक्षात ठेवलं, महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी लक्षात ठेवलं, तर निश्चितच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र होईल आणि महाराष्ट्रातील नेत्याला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. म्हात्रे सर, तुमचे खूप खूप आभार. खूप सविस्तर आणि खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह देणारी चर्चा तुमच्याशी आज करता आली. पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.